नमस्कार मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग गट क आणि गट ड संवर्गातील सरळ सेवा भरती 2023 बद्दल एक अपडेट आलेली आहे। तर बघा, एक शुद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। तर विषय बघा काय आहे, आक्षेप हरकतीबाबत, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला होता तर यामध्ये किती आक्षेप आले ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघा, आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत गट क व गट ड संवर्गातील परीक्षा 2023 राज्यातील 29 जिल्ह्यामध्ये 108 परीक्षा केंद्रांमध्ये दिनांक 30/11 ते 7/12/2023 आणि दिनांक 12/12/2023 या तारखांना आयोजित करण्यात आलेली होती। परीक्षा झाल्यानंतर TCS यांच्याकडून 15/12/2023 पासून संबंधित उमेदवारांच्या लॉगिन आयडीवर उमेदवाराने सोडविलेले उत्तर पत्रिका, आन्सर शीट व उत्तर तालिका आन्सर की उपलब्ध करून देण्यात आली होती। म्हणजे आपल्याला यांची आन्सर की व जी उत्तर तालिका आहे ती उपलब्ध करून देण्यात आली होती। आणि त्यानंतर आपल्याला त्यासाठी आक्षेप मागवण्यात आले होते की म्हणजे तुम्हाला जर कोणत्या क्वेश्चनपासून जर आक्षेप असेल, म्हणजे चुकीच्या क्वेश्चनसाठी तर ते आपण 18/12/2023 ते 20/12/2023 या कालावधीमध्ये आपण ते आक्षेप नोंदविलेले आहे। तर बघा, ज्या पदाच्या परीक्षेबाबत घेण्यात आलेले आक्षेप हरकत समितीमार्फत स्वीकृत झाले त्या पदांची सुधारित आन्सर की उत्तर तालिका संबंधित उमेदवारांच्या लॉगिन ID मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे। म्हणजे जी फायनल आन्सर की आहे ती लवकरात लवकर उमेदवारांच्या लॉगिन ID मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि फायनल आन्सर की आल्यानंतर कोणतेही आक्षेप ग्राह्य धरण्यात येणार नाही आहे। तर आता आपण बघूया की नेमके आक्षेप कोणत्या पोस्टसाठी किती आलेले आहे। तर बघा, इथे पोस्ट नंबर दिलेली आहे, म्हणजे कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अर्ज केला होता आणि त्यानंतर जे ऑब्जेक्शन रिसीव झालेले आहे ते किती झाले। बघा, बॅक्टेरियोलॉजिकल असिस्टंट लॅबोरेटरी टेक्निशियनसाठी 93 आक्षेप आलेले आहे। त्यानंतर ब्लड बँक सायंटिफिक ऑफिस 132, त्यानंतर कारपेंटरसाठी 24, केमिकल असिस्टंटसाठी 53, काउन्सलरसाठी 11, डेंटल हायग्नोस्टिकसाठी 7 आलेले आहे। त्यानंतर डेंटल मेकॅनिकसाठी 64, त्यानंतर डायलिसिस टेक्निशियनसाठी 22, त्यानंतर डायटिशियनसाठी 2 आणि ड्रायव्हरसाठी 95, म्हणजे 95 जे ऑब्जेक्शन आहे ते रिसीव झालेले आहे या पोस्टसाठी। त्यानंतर बघा, ECG टेक्निशियनसाठी 18 आक्षेप आलेले आहे, ECG टेक्निशियन 11, त्यानंतर इलेक्ट्रिशियन सर्कलसाठी 18। अशा प्रकारे सर्व जे पदं होते त्या सर्व पदांसाठी किती आक्षेप आलेले आहे, म्हणजे किती ऑब्जेक्शन घेण्यात आलेले आहे क्वेश्चनसाठी ते यामध्ये नमूद केलेलं आहे। तर सर्वात जास्त बघा, ग्रुप डी साठी दिसत आहे आपल्याला 6724 आक्षेप आलेले आहे। त्यानंतर बघा, लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर मलेरियासाठी 638, त्यानंतर मल्टीपर्पज हेल्थ वर्कर मेलसाठी 154, नॉन मेडिकल असिस्टंट 92। अशा प्रकारे पूर्ण जे आक्षेप आहे ते नोंदवण्यात आलेले आहे। त्यानंतर बघा, फार्मसी ऑफिसरसाठी 427, अशासाठी हे पूर्ण आक्षेप नोंदवण्यात आलेले आहे। आणि टोटल जे आक्षेप नोंदवण्यात आलेले आहे ते बघा किती आहे, तर बघा टोटल 10,763 आक्षेप नोंदवण्यात आलेले आहे। तर सार्वजनिक आरोग्य भरती गट ड आणि गट क या पदांसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग गट क व गट ड हे एक शुद्धीपत्रक जे आहे ते 3/1/2024 साईडवर उपलब्ध करून दिलेलं आहे। आणि हे आहे आक्षेप आणि हरकतीबाबतचं। तर यानंतर आता जो फायनल आन्सर की आहे ती लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर त्याबद्दल जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।